नवापूर एक्सप्रेस न्यूजचा दणका. वांजळे येथील जलजीवन ठेकेदारावर कारवाई, काळी यादीत टाकले. इतर कामे देखील बंद करावीत. नवापूर तालुक्यातील वांजळे गावातील जलजीवन मिशन काम रखडल्याने भर पावसाळ्यात ग्रामस्थांना दूषित पाणी पिण्याची वेळ आली होती. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी गावातील महिला या 2-3 किलोमीटर पायपीट करून भटकंती करत असल्याची बातमी नवापूर एक्सप्रेस न्यूजने प्रसारित केली होती. तसेच ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नवापूर एक्सप्रेस न्यूजच्या माध्यमातून केली होती. त्याची दखल घेऊन नंदुरबार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यासाठी आदेशित केले. संबंधित प्रशासनाने ठेकेदारावर कारवाई करीत काळी यादीत टाकण्यात आले आहे अशी माहिती नवापूर अभियंता अजय पाटील यांनी नवापूर एक्सप्रेस न्यूजशी बोलताना दिली आहे. तसेच तात्काळ ग्रामस्थांना स्वच्छ पिण्याची पाण्याची सोय देखील करण्यात आली आहे. याबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. वांजळे गावात जलजीवन मिशनचे काम करणारा ठेकेदार दुसऱ्यांच्या नावाने ठेके घेऊन निकृष्ट दर्जाचे काम करण्याचे कारस्थान करत आहे. नवापूर तालुक्यात अनेक ठिकाणी दुसऱ्यांच्या नावाने रस्ते तयार करीत आहेत. संबंधित ठेकेदार दर्जेदार रस्ते बनवेल हे कशावरून? त्यांच्या रस्त्यावर देखील संबंधित अभियंत्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. नवापूर तालुक्यात निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांचे लवकरच नवापूर एक्सप्रेस न्यूज पर्दाफाश करणार आहे. निकृष्ट दर्जाचे विकास काम करणाऱ्या ठेकेदारांना काम न देता दुसऱ्या ठेकेदाराकडे काम वर्ग करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. देश स्वतंत्र होऊन 77 वर्षाचा काळ उलटल्यानंतर देखील नागरिकांना मूलभूत पिण्याच्या पाण्यासाठी बातमीची गरज भासत असेल तर दुर्दैव म्हणावं लागेल. याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. तुमच्या गावातील कोणतीही समस्या असल्यास आमच्या चॅनलवर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा. योग्य न्याय दिला जाईल. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.